नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काय पाहतो वर्ग 8 NMS अंकमालिका। हे किती मार्काला आहे? 5 किंवा 6 मार्काला आहे। ओके, हे तर मी तुम्हाला सांगू बोर झालो। आता तुम्हाला काल मी गृहपाठाला 3 दिले होते, आलं लक्षात? आता तुम्ही केले नाही केले तुम्हालाच माहित, पण करत जा, पास होता। आता 28, 29, 30 गृहपाठाला किती होते? 3 दिले होते। आता बघा 3 अंश 3 छेद 7 अंश 15 छेद 15 अंश 45 छेद 31 अंश 135 छेद। आता बघा कसं करायचं ते। आता इथं 3 आहेत, इथं 7 आहेत, मग बघा 3 गुणिले 2 प्लस 1, 3 दोन्ही 6 प्लस 1 7, मग इथं 15 आहेत, मग 7 गुणिले 2 प्लस 1, 7 2 14 1 15, मग 15 गुणिले 2 प्लस 1, 15 दोन्ही 30 प्लस 1 31। मग आता इथं काय होतं? क्वेश्चन मार्क होते वरी अंशामध्ये आणि खालच्या। मग 31 गुणिले 2 किती होते? 62 प्लस 1 झाले 63। मग पहिल्या ऑप्शन मध्ये अंशामध्ये 63 आहे आणि चौथ्यामध्ये 63 म्हणजे दोन पैकी इथं 90 आहे, दुसरा कटला, इथं 62 आहे, इथं तिसरा कटला, म्हणजे उत्तर तुमचं 1 किंवा 4 मध्ये आलं लक्षात? म्हणजे 2 ने गुणला प्लस 1 केला, मग बघा 3 दोन्ही 6 प्लस 1 7, 7 गुणिले 2 प्लस 1 15, 15 2 30 प्लस 1 31, 31 गुणिले 2 62 प्लस 1 63। आलं लक्षात? आता छेदामध्ये बघा मुलांनो, 3 गुणिले 5, 5 त्रिक किती होते? 15। आता बघा 15 गुणिले ते 15 त्रिक 45, मग 45 गुणिले 3 105। तुम्ही तर आम्हाला नाही कळलंय बघा, 3 5 15 5 चला 3 चौक 12 ने 1 13 135। मग मला सांगा मुलांनो, इथं 5 ने गुणलं, पण इथे किती गुणलं? 3 3 ना, मग इथे किती गुणायचं? 3 नच गुणायचं। 135 गुणिले किती करायचं मुलांनो? 135 गुणिले 3, 3 5 15, 15 5 चला 1 3 त्रिक 9 1 10, 1 3 1 3 3 1 4, किती आलं मुलांनो? 405। म्हणजे 135 गुणिले 3 किती आलं? 405। 3 5 15 5 चला 1 3 त्रिक 9 1 10, 10 0 चला 1 3 1 3 3 1 चला 4, म्हणजे 63 अंश 405 छेद, म्हणजे याचं उत्तर किती आहे? 1। आलं लक्षात? म्हणजे पहिल्याचं उत्तर आहे 1। आलं कळलं? ओके, चला आता 29 उदाहरण। आधी ते 0 1 आहे 5 आहे 5 आहे 10 आहे 9 आहे 15, काहीच मिळाला का? आणि 2 क्वेश्चन मार्क आहे, तुम्ही काय करतो? डॅश करतो, तिथे आपल्याला उत्तर लिहायला। मग असं ज्यावेळेस गणित तुम्हाला पहिले लेक्चर मध्ये सांगितलं की एक आड एक संख्या सोडायची, मग 0 इथं 5 आले 1 सोडायचं, म्हणजे की 0 मध्ये 5 मिळाले 5 आले, 1 सोडा 5 सोडा इथे 10, म्हणजे 5 मध्ये 5 मिळाले तर 10 आले, 1 सोडा 9, मग इथे किती मिळायचे? 5, 10 आणि 5 किती? 15, मग हे 1 सोडा, मग इथं किती? 15, 15 मध्ये 5 मिळाले किती आले? 20, म्हणजे दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये 20 क्वेश्चन मार्क होता तिथं। 20 कुठं कुठे बघा बघा, इथं 20 आहे, इथं 13 22 16, म्हणजे 3 काय आले? चुकले। उत्तर क्रमांक आपलं पहिलंच आहे। आलं लक्षात? असं परीक्षेत करताना डायरेक्ट गोल करायचं, वेळ नसतो आपल्याकडे। आता टाइम आहे बघा, इथे एक संख्या सोडा, म्हणजे 1 मध्ये 4 मिळाले 5, त्याच्यानंतर 5 मध्ये 4 मिळाले 9, मग 15 सोडा, 9 मध्ये 4 मिळाले 13, चला 13,20 पहिलंच उत्तर आहे। आलं लक्षात? नेक्स्ट बघा 84 70 58 48 क्वेश्चन मार्क, म्हणजे संख्या कमी कमी होत चालली, म्हणजे मायनस करायचं। मग 84 मधून जर आपण 70 काढले तर कितीचा फरक आहे मुलांना? 14, मग 84 मधून 14 गेले 70 राहिले। मग आता बघा 70 मायनस 58, 0 मधून 2 जात नाही, 8 जात नाही, 10 मधून 8 गेले 2 राहिले 6, 6 मधून 1 5 गेला 1, म्हणजे किती राहिले? 12। मग तुमच्या लक्षात आलंय का 14 12चा फरक आहे, म्हणजे इथे कितीचा असणार? 10चा, म्हणजे मायनस 84 मधून मायनस 14 गेले 70, 70 मधून मायनस 12 58, मग इथे किती मायनस 10, मग किती राहिले? 48, मग 48 मधून किती किती घालायचे आपल्याला? 8। तुम्ही म्हणता कसं काय? बघा 12 14 12 10, मग किती 8, म्हणजे 2 2चा फरक। 48 मधून 8 जर गेले तर क्वेश्चन मार्क मध्ये किती येतात मुलांना? 40, म्हणजे याचं उत्तर नंबर किती? 2। हे कालच्या तुमच्या होमवर्कचे 3 गणित होते, आले का लक्षात? चला आता पुढचं गणित लगेच। तर चला आताच काय पाहिलं आपण? काय दिलेले तुम्हाला? होमवर्क काल 3 गणित दिलेले, आपण काय केले? तुम्हाला सोडून टाकले। आणि चॅनलला जरा सबस्क्राईब करा, मित्राला पाठवा कचकच कांदा याला तुम्ही चॅनलला गाणं दिसलं कचकच कांदा पाहुणं जेवलत का, त्याला मस्त सबस्क्राईब करताना पोराला पाठी द्या। पण गरीबाचं चॅनल पोराच्या भविष्याचं किंवा त्याला पास करायची शिष्यवृत्ती भेटत त्याला नाही करणार तुम्ही जास्त, त्याच्यामुळं जरा करा कचकच कांदा सोडा आणि इथं अभ्यासाचं चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्राला पाठवा। आलं लक्षात? ओके, चला द्या तर मग इकडे लक्ष।
30 गणित झाले अंकमालिकाचे. आता 31, 32, 33, 34. आता बघा मुलांना 1, 6, 15, 28, 45 क्वेश्चन मार्क. तिथे मी काय करतो डॅश करतो म्हणजे आपल्याला उत्तर द्यायला. आता संख्या वाढायली मग फरक काढा. 1 आणि 6 मध्ये किती 5, 6 मध्ये 15 मध्ये किती असते आपले कितीचा फरक आहे 9. 6 1 प्लस 5 6 6 प्लस 9 15. आता 15 प्लस म्हणजे 15 आणि 28 मध्ये कितीचा फरक आहे 15 2 30. त्याच्यामधून 1 गेले म्हणजे ते किती राहिले 13. ओके 15 प्लस 13 किती झाले 28. मग 28 मध्ये किती मिळवायचे आपल्याला बोला. मग तसं नाही तर 5 मधून 28 झाला. 15 मधून 8 गेले 7 इथे राहिले 3 म्हणून 17. ओके ती 17. आता तुम्ही म्हणताल 5 9 13 सर काहीच मिळालं लागणार. मग मिळालं आपण 1 प्लस 5 6 6 प्लस 9 15 15 प्लस 13 28 28 प्लस 17 45. मग तुम्ही म्हणता तुम्हाला कसं कळलं ते प्रॅक्टिस केल्यावर कळत असतं. मग तुम्ही म्हणता इथं काय करायचं इथं बघा 5 9 13 17 समसंख्या विषय सगळ्या मिक्स आल्या. मग फरकामधील फरक तुम्हाला मी अंकामध्ये दिलं होतं फरकामधील फरक काढायचा. मग बघा लक्षात घ्या फरकामधील फरक 5 आणि 9 मध्ये कितीचा फरक 4चा. 9 आणि 13 मध्ये किती फरक 4चा. आणि 13 आणि 17 मध्ये कितीचा बघा 4चा. 5 4 9 9 4 13 13 4 17. मग इथे किती मिळवायचे 4. मग इथे किती झाले 21. मग 45 आणि 21 ची काय करायची बेरीज. मग बरोबर काय येतं आपल्याला उत्तर 5 आणि 1 6 4 आणि 2 6 किती उत्तर आलं 66. कुठे सापडा हे 2 नंबर किती आलं 66. तुम्हाला पहिले आवड वाटलं होतं पण काय करायचं माहितीये का नियम दिलेले असतात त्या नियमाचं पालन करून सोडायचं. अलग लक्षात आपण याच्यातला फरक काढा काही मिळत लागला नाही. मग फरकामधली फरक काढा मग मिळायला लागला 17 4 4 चा 17 प्लस 4 21 म्हणजे 55 21 66 दुसरं उत्तर. अलग लक्षात. चला आता 32 गणित बघा 6 17 39 72. आता कसं केलंय तुम्ही 6 17 अलग लक्षात. मग बघा आता याच्यामधला फरक काढा 6 आणि 17 मध्ये किती फरक आहे. मग 17 मधून जर 6 गेले तर किती राहिले मुलांना 11. अलग लक्षात. मग पुन्हा 17 आणि 39 मध्ये कितीचा फरक आहे 22. किती 22. मग तुम्ही म्हणता कस काय मग बघ कस काय 6 प्लस 11 17 17 प्लस 22 39 7 आणि 2 9 1 आणि 2 3. अलग लक्षात. मग तुला कळलं पाहिजे कठाळ्या 11 22 मग इथे किती 33. 11चा पडा तयार झाला ना 11 12 सॉरी 11 1 11 11 2 22 11 3 33 9 3 12 2 हा चाल 1 3 आणि 3 6 आणि 1 7. मग मला सांगा क्वेश्चन मार्क कट करतो डॅश मग इथे किती येते 44. अलग लक्षात. मग यांच्यामध्ये फरक 11चा यांच्यामध्ये 22चा यांच्यामध्ये 33चा. मग आता 11 22 33 44 मग 72 प्लस 44 किती आले 116. किती आले 116 म्हणजे किती उत्तर आपलं 4. अलग लक्षात. खूप सोपे प्रॅक्टिस करत जा येऊन जाईल. चला आता 325 259 204 106 127 105 क्वेश्चन मार्क आपण डॅश करू उत्तरलेला. तुम्हाला लयच आवड टपोय काहीच नाही मुलांना संख्या कसं काय कमी कमी होत चालली. मग आता बघा 325 मायनस 259 5 मधून 9 जात घेतला 15 मधून 9 गेला 6 इथे राहिला 1 मधून 5 जात घेतला 11 मधून 5 गेला राहिला 6. आले लक्षात. म्हणजे यांच्यात मध्ये फरक किती आहे 66चा. म्हणजे 325 मधून आपल्याला 259 घातले तर किती 66. ओके फरक आहे. मग आता बाकीचा 259 आणि 204 मध्ये कितीचा फरक आहे बघा. मग काय करा 259 मायनस 204 इथे किती राहिले 5 5 0. मग यांच्यामध्ये फरक किती आहे दोन संख्येमध्ये 55चा. मग यांच्यामध्ये किती असेल 44चा. याच्यामध्ये किती असेल 33चा. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये किती असेल 22चा. मग 105 मधून किती 11 मायनस करायचे तुम्हाला कसं काय बघा आता आला 55 फरक आला 204 मधून 160 झाला. मग बघा 204 मायनस 160 4 0 मधून जात नाही 10 मधून 6 गेला 4 आले का 4 आपण खोटं बोलत नसतो. मग बघा 160 मायनस 127 10 मधून 7 गेले 3 इथे राहिले 5 5 मधून 2 गेला 3 आले का 33 आले. नाही बघा 127 मायनस 105 किती राहिले 22 आले का. मग साहजिक किती 11 मग बघा यांच्यामध्ये 66 55 44 33 22 11. मग 105 मधून लक्षात घ्या 105 मधून जर 11 जर काढे
तर आपल्या 10 मधून 1 गेला, राहिला 9. 94 कुठे आहेत? बघ हे पहिलंच ऑप्शन आहे. म्हणजे 105 मधून 11 जर काढले तर किती आहे? 94. किती? पहिलं ऑप्शन. आता बघा 165, 195, 255, 285, 345 आणि क्वेश्चन मार्क. आता बघा याच्यामध्ये कितीचा फरक आहे? आता संख्या कशी वाढत चालली, बेस्ट पुढे गेलो, संख्या कशी होत चालली? वाढत चालली, म्हणजे त्याच्यामध्ये संख्या प्लस केलंय. मग कसं काढायचं? 195 मायनस 165 0 3 किती? 30 चा फरक. म्हणजे जर आपण 165 मध्ये जर 30 जर मिळवलं तर 195. मग आता 255 मायनस 195 0, 15 मधून 9 गेले, राहिले 6, 1 गेले 0, 60. इथे किती राहिले? 60. मग तुमच्या लक्षात आलं असेल 165 मध्ये 30 मिळवले 95, 195 मध्ये जर 60 मिळवले 255 आणि त्याच्यामध्ये आता किती मिळवायचे? 90. मग 255, 30, 60, 90. मग 255 प्लस 90 किती आले बघा? 345 आले का? चुकायला करे? नाही, थोडं चुकलं हो. आता बघा कसं, 255 इथे 285, 30, 60. मग आपण काय करू? 30च घेऊन बघू, प्लस 30. हा राईट, 285 म्हणजे 30 प्लस केले, 60 प्लस केले, इथे किती करायचे? 30. मग इथे किती केले असतील मुलांना? 60. 30, 60, 30, 60. मग 285 प्लस किती केले? 60 आले का? 350. मग मला एक सांगा, 165 मध्ये 30, 155, 195 मध्ये 60, 255, 255 मध्ये 30, 285, 285 मध्ये 60, 355. मग आता 345 मध्ये किती प्लस करायचे? 30. मग बघा 345 प्लस किती करायचे? 30. 375. किती आले? 375. ऑप्शन नंबर किती? 4. आलं का लक्षात? अशा प्रकारे आज आपण होमवर्क पाहिला, गृहपाठ, आणि आता 4 उदाहरण पाहिले. अजून थोडेसे उदाहरण पाहिलं लक्षात. ओके चला, तर आपण काय पाहिले आतापर्यंत? 34 गणित पाहिले, होमवर्क सगळं. आता 35 आणि 36 दोन बघणार आहेत आणि 4 तुम्हाला होमवर्क देणार आहे. आता बघा 150, 102, 70, 46, 26. आता बघा संख्या काय व्हायली मुलांना? कमी व्हायली. मग 150 मधून 102 मध्ये किती फरक? मग इथं काय करायचं? गरीबाची वजाबाकी करायची. 150 मधून 102 गेले, किती राहिले? 8. इथे 4, किती राहिले? 8. म्हणजे जर 150 मधून मायनस 48 केली तर 102. आता 102 मायनस 70 जर केले आपण 10 मधून किती राहिले? 32. मग इथं मायनस 32. 102 मधून मायनस 32 गेले 70. मग आता 70 मधून जर आपण जर 46 घातले तर किती राहतात बरं मुलांना? 24. किती राहिले? 24. आता इथं क्वेश्चन मार्क आहे बरं का मुलांना, उत्तर द्यायचं आपल्याला. 46 मायनस 26 इथे किती राहिले मुलांना? 20. मग इथं काय क्वेश्चन मार्क आपल्याला उत्तर लिहायचं. आणि बघा 48, 32 मायनस 24 मायनस 20. आपण असं करायला कारण ते कमी व्हायचं. तुम्हाला काय मिळायला लागायला का नाही? मग आपण फरकातला फरक करू. 48 आणि 32 मध्ये कितीचा फरक आहे बघा? 48 आणि मायनस 32 तर कितीचा फरक आहे? 16चा फरक निघाला. कारण तुम्हाला पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं, जर फरकातला फरक नाही निघाला तर फरकातला फरक काढा. मग या फरकातला फरक काढू आता. याच्यामध्ये 16, तर मग 32 मधून जर 24 जर गेले तर किती राहिले मुलांना? 8. किती राहिले? 8. मायनस 16 मायनस 8. मग याच्यामध्ये किती राहिले? मायनस 4. बघा मायनस 16 मायनस 8 मायनस 4. मग साहजिक इथे किती असणार? मायनस 2. मग मायनस 20 मधून मायनस 2 जर गेले तिथे किती राहिले? मायनस 18. अलग लक्षात. मग आता काय करायचं? 26 मधून मायनस 18 काढायचे. मग इथे किती राहतात? फक्त 8. ओके, याचा ऑप्शन नंबर किती? उत्तर 3. आपण आधी पहिला फरक काढा, फरकातला फरक काढा. 16, 8, 4. मग इथे किती राहणार? 2. म्हणजे पटीत काय व्हायले? कमी व्हायले. त्याचं उत्तर 1, 8. इथं तुम्हाला मिळावं लागणार ना, इथं गो होणार सगळा. मग इथं जर असं आलं तर काय करायचं? 20 संख्या कशी व्हायली आपली? कमी व्हायली. संख्या कशी व्हायली आपल्याला? कमी व्हायली. बरोबर आहे. मग 20 मधून 2 घालायचे, किती राहतात? मायनस 18. मग 26 मधून 18 घालायचे, 8 राहिले. कारण ही सगळीकडे वजाबाकी झाली. अलग लक्षात. आणि जर वाढत झाली तर बेरीज करायची, पण इथं कमी व्हायला म्हणून कमी करायची. आता बघा 2, 5, 9, 19, 37 क्वेश्चन मार्क. म्हणजे आपण डॅश करू. आता लक्षात घ्या मुलांना, 2, 5, 9 म्हणजे अशी पट्टीत वाढेल. मग बघा दोन्ही बघा जर दोन्ही जर 2 ला गुणलं तर उत्तर 4 आलं. याच्यामध्ये एक गेला 5 आला. बघा
हे 2 जशाला तसे 2 ने गुणलं 2 2 4 आणि त्याच्यामध्ये आले 4 प्लस 1 केला की झाले 5. आता पुढे काय हे 5 जशाला तसे मग 5 गुणिले पुन्हा 2 5 2 10 पण इथं 9 आहेत म्हणून -1 झाले 9. चला पुन्हा बघा 9 आले 9 गुणिले 2 9 2 18 इथे 19 आहेत 1 केला की झाले. हा तर मी काय म्हणत होतो आता 36 गणित बघा 2 5 9 19 37 आणि इथं काय डॅश म्हणजे क्वेश्चन मार्क पट्टीत वाढत चालली. मग बघा 2 गुणिले 2 किती आले 4 त्याच्यामध्ये जर 1 मिळाला तर किती झाले हे बघा हे आले 5. ओके मग आता 5 जशाला तसे गुणिले 2 कारण प्रत्येक संख्येला 2 ने गुणायचं 5 2 10 इथं 9 मग 1 -9 मग तुमच्या लक्षात आलं का +1 -1 मग 9 गुणिले 2 9 2 18 प्लस 1 की झाले 19. ओके मग आता बघा 19 गुणिले 2 19 2 38 इथं +1 केला इथं 1 मायनस की झाले 37. मग बघा +1 2 ने गुणलं +1 केला 2 ने गुणलं -1 केला 2 ने गुणलं +1 केला 2 ने गुणलं -1 केला मग इथं आलं उत्तर 37. मग 37 उत्तर आल्याच्या नंतर 37 गुणिले 2 2 7 14 14शीला 4 चला 2 त्रिक 6 आणि 1 7 किती आले 74. आणि तिथं मायनस केला तिथं करायचं +1 किती झाले 75. म्हणजे उत्तर नंबर 3 इथे किती येते 75. म्हणजे गुणिले 2 +1 गुणिले 2 -1 गुणिले 2 +1 गुणिले 2 -1 असे सिस्टीम आहे. अशा प्रकारे हा गणित आहे. आज आपण 5 6 उदाहरण पाहिले 36 उदाहरण संपले आपले. आता आपण होमवर्कला मी तुम्हाला किती देतो उदाहरण 4 देतो अलग लक्षात. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण किती गणित पाहिले 36. आता 37 38 39 40 हे 4 गणित मी तुम्हाला काय दिलंय गृहपाठात दिले. तर उद्या काय करायचं हे 4 गणित उद्या सॉल्व्ह करायचं आणि प्लीज काय करा माझ्याला सबस्क्राईब करा तुमच्या मित्र मैत्रिणीला पाठवा. आल्या का लक्षामध्ये हे 4 तुम्हाला गृहपाठात दिलेले अंक मालिकेचे. आता पूर्ण टोटल 40 झाले आपल्याला अजून 60 गणित पाहिजे म्हणजे टोटल 100 गणित घ्यायचे. आले का लक्षात. ओके गुड नाईट.